हरिओम. आवाज येतोय राधे ना? फार सुंदर. आता आपण स्वामी विवेकानंदांचं वाक्य पण ऐकलं आणि जसं प्रज्ञा त्यांनी स्वाध्याय केला त्याच्या आधी ज्ञानी आणि स्वामी विवेकानंद तिला का आवडतात आणि त्यांच्यापासून काय घेता येईल हे सांगितलं. आता श्राव्यानी एवढं अयोध्येचं म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये ती गेली होती आणि अजून पण काही जागा तिने बघितल्या जेवढं मला माहितीये, पण त्याच्यातलं राम मंदिर आणि हा सगळा विशेष भाग बघितला. तर हे सगळ्याला अतिशय विलक्षण महत्व आहे आणि ते आपण थोडंसं बघणार आहोत. बरं का, थोडासा तुम्ही जर पेशन्स ठेवला तर ह्या सगळ्या मागचा इतिहास मी थोडक्यात समजवण्याचा प्रयत्न करीन. खूप आपल्याकडे वेळ असं नाहीये. मला माहिती आहे आपले 6 वाजले. पुढे आपल्याला वल्लरीकडनं सुंदर अभंग पण ऐकायचा आहे आणि हे सगळं आणि आपल्याला मग केंद्राच्या सांगतेकडे जायचंय. पण त्याच्या आधीचा हा जो भाग आहे की हे सगळं अयोध्या, राम मंदिर, स्वामी विवेकानंदांचं सर्व काम हे असं का की उठा आणि थांबू नका जोवर तुम्हाला तुमचं ध्येय प्राप्त होत नाही. ही प्रेरणा का घेतली, का घ्यायची आणि या सर्व लोकांनी अयोध्येचं राम मंदिर बांधण्यासाठी कशी घेतली, हा भाग थोडक्यात आपण बघूयात. इतिहासाचा थोडासा भाग आहे आणि भारताचा इतिहासाचा भाग आहे, त्यामुळे आपण थोडंसं समजून घेतलं पाहिजे. आपल्यापर्यंत येणार तरी कसा तो, नाही तर शाळेमधनं तर शिकवतात असं नाहीच आहे. त्यामुळे काय हे सगळं चाललेलं आहे आणि का एवढा विशेष आजचा जो दिवस आहे, आपण 11 जानेवारी 2025, एक वर्षपूर्ती झालेली आहे, म्हणजे 1 year हॅज बीन कम्प्लिटेड फॉर व्हॉट? रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना होऊन त्या मंदिरामध्ये आणि ते मंदिर घडलं. आणि मला आठवत आहे की 1 वर्षापूर्वी साधारण 21 जानेवारीला युवा केंद्रामध्ये हा स्वाध्याय झाला होता. त्यामुळे अयोध्या आणि अयोध्येला लागून काय सगळं घडलंय हा थोडक्यात इतिहास आपण बघूयात. ही ती रामलल्लाची मूर्ती आहे बरं का, फार सुंदर. त्याच्यात काय 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 आहे ते सांगितलंय, पण ते फारसं चित्रामध्ये आता आलेलं नाही. कधीतरी नंतर आपण बघूयात. तर असं हा जो सगळा अयोध्येचा जो भाग होता तो पूर्वी कसा होता बघा बरं का. तुम्हाला इथे चित्रामध्ये दिसेल काय परिस्थिती आपल्यावर आली होती हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही सगळं लहान आहात, म्हणजे लहान म्हणजे खूप लहान नाही आहात, पण आता काय आहे की तुम्हाला हे माहितीच नाहीये की केवढे विलक्षण आक्रमण आपल्यावरती झाली आहे. तुम्ही ऐकता पण ते आपण सफिशियंटली ऐकत नाही किंवा आपल्यापर्यंत ते खरं जो गोष्ट घडल्या ते पोचत नाही. तर आपल्या राम बाप्पाला कसं ठेवलं होतं, जर तुम्ही इथे फोटो बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की इथे ऍक्च्युअली पोलीस ऑफिसरच आहेत काही. तिथे एक छोटीशी झोपडीसारखं काहीतरी बांधलं होतं, ते थोडंसं असं पत्र्यासारखं वगैरे घालून कापड वगैरे लावून तिथे एक छोटीशी मूर्ती होती आणि त्याची पूजा कशी बशी करण्याचा प्रयत्न चालायचा. त्या पूजेवरती पण बंदी आणली होती. 500 वर्ष, 500 म्हणजे 500 years आपल्या राम बाप्पाची मूर्ती या अशा पद्धतीत होती. हालाकीचे दिवस होते आणि या सर्व ठिकाणी काय होती, मोठी मशीद होती, हे लक्षात घ्या. ते पण मी थोडक्यात सांगेन. तर हा 500 वर्षांचा कारावास हा इतका विशेष दिवस का आहे, कारण वी हॅव फॉट फॉर ओव्हर 500 years टू गेट हिअर. आपल्या लोकांनी, भारतीय लोकांनी जवळजवळ 5 लाख लोकांनी बलिदान दिली आहेत. 5 लाख पीपल. आपण इमॅजिन करू शकतो, बोटावर मोजण्यासारखं पण नाहीये. 5 लाख लोकांनी बलिदान दिली आहेत, लढाया लढल्यात, त्याच्यामध्ये ते धारातीर्थी पडलेले आहेत. 100हून अधिक लढाया झाल्यात. 10,000 कोटीहून अधिक रुपयांची लूट फक्त अयोध्येतनं अनेक लोकांनी करून नेलेली आहे. एका पिढीने प्रचंड सोसलेले आहे ते. आपल्या म्हणजे तुमच्या आई बाबा जे आहेत त्या आई बाबांचे आई बाबा या पिढीने हा इतिहास बराचसा जवळनं बघितलेला आहे. आई बाबांनी जोर लावून धरलेला आहे की मंदिर व्हायलाच पाहिजे. आणि आता तुमची जी पिढी आहे आणि सर्वजण जे कोण आता ते बघत आहेत त्यांच्यासाठी हे सुवर्णपान आता आपल्या समोर प्रकट झालेलं आहे. म्हणजेच आपलं मंदिर आणि यावर्षी 1 वर्ष त्याला पूर्ण होत आहेत. त्याला अयोध्येबद्दल पुराणांमधनं काय सांगितलंय बघा बरं का. काय एवढी विशेष आहे अयोध्या? तुम्ही म्हणाल का अयोध्या, काय विशेष आहे, त्याच्यासाठी एवढं सगळं का करायचं? तर ते थोडंसं समजून घेऊयात आपण. आपल्याला सगळंच कळेल असं पण नाहीये, पण बघा किती कळतं. तर त्याच्याबद्दल एक श्लोक आहे. अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती चैव सप्त इथे मोक्षदायका असं म्हटलेलं आहे ते. मला म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, तर ज्या 7 पवित्र स्थानं म्हणजे नगरी ज्या सांगितलेल्या आहेत की जिथे जाऊन सगळ्या लोकांनी आज तिथे जाऊन जर उपासना केली, साधना केली आणि त्या ठिकाणी त्यांना त्यांचं म्हणजे देवबाप्पा देवाज्ञा झाली तर त्यांना मोक्षप्राप्ती होते. त्यामध्ये अयोध्या अशी एक आहे. तर असं अयोध्येबद्दल पुराणांमधनं सांगून ठेवलेलं आहे. तर हा सगळा काय गोंधळ आहे, तर आपल्याला बरेच जण तुम्हाला शाळेमध्ये कदाचित आता थोडं बदलत चाललंय पण एव्हरीवेअर
इन द पास्ट आम्हाला जेव्हा शिकवलं तर सगळं काय शिकवण्यात आलं, मायथॉलॉजी मायथॉलॉजी मायथॉलॉजी. व्हॉट इज मायथॉलॉजी? मायथॉलॉजी मध्ये MYTH मिथ असा एक शब्द आहे बरं का. तुम्ही बघा इथे खाली, तुम्हाला वाचायचं असेल तर खाली लिहिलंय मायथॉलॉजी और हिस्ट्री. हिस्ट्री इज बेस्ड ऑन फॅक्ट्स, घडलेली असते. मायथॉलॉजी काल्पनिक. कोणाची मायथॉलॉजी? ग्रीक मायथॉलॉजी. अरे ग्रीक लोकांची मायथॉलॉजी असेल, त्यांचे ते झ्यूस आणि अजून काहीतरी काय अमुन्रा आणि काय 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 असे सगळे ते काल्पनिक काहीतरी देवी देवता किंवा कुठले तरी कोणतरी असतो. म्हणून त्याचा अर्थ आमचा इतिहास हा मिथिकल नाहीये, म्हणजे आमचा हा इतिहास आहे. इट इज नॉट मायथॉलॉजी. लक्षात घेतलं पाहिजे, दिस इज हिस्ट्री. हे घडलेलं आहे, त्याचे अनेक पुरावे आहेत. त्यामुळे पहिल्यांदा तर इथेच गोंधळ सुरू होतो, पण तो आपण मनातनं काढून टाकला पाहिजे. हा सर्व इतिहास आहे, पुराव्यांसहित आहे. मग काय झालं होते अयोध्याला? आपल्याला कळलं पाहिजे की खूप वर्षांपासून, अनंत काळापासून श्री राम प्रभूंच्या नंतर तिथे एक मोठं मंदिर होतं बरं का. आणि त्या मंदिरावरती एक बाबर नावाचा म्हणजे आक्रमक आला, इस्लामिक आक्रमक हा आला. तो त्या अरबस्थानातनं अफगाणिस्तान मार्गे वगैरे वगैरे नंतर नॉर्थ इंडियामधनं खाली घुसला आणि अयोध्येमध्ये जाऊन त्यांनी ते मंदिर पाडलं. हे मंदिर मग आम्ही परत मागितलं की का पाडलं आमचं मंदिर? त्या ठिकाणी ही खाली दिसते ना अशी काहीशी मशीद बांधून ठेवली, त्याला बाबरी मस्जिद असं नाव दिलं होतं. आणि अनेक वर्ष ही मस्जिद तिथे तशी होती. आणि मग ही मस्जिद जेव्हा आम्ही म्हटलं की इथे आमचं मंदिर आहे, ते मंदिर आम्हाला परत पाहिजे, तेव्हा हिंदू मुसलमान असं मोठ्या प्रमाणात दंगे पेटवून देण्यात आले आणि सगळाच एकत्र गोंधळ उडवून देण्यात आला. आणि काही केल्या आपल्याला त्या ठिकाणी आपलं स्थान, आपल्या राम बाप्पाचं जन्मस्थान आणि ते मंदिर परत मिळत नव्हतं. आता अयोध्याच का, हे लक्षात घेतलं पाहिजे की एवढं सगळं नाट्य आणि एवढे सगळे युद्ध आणि एवढा सगळा गोंधळ अयोध्येसाठीच का केलाय? कारण तुम्ही जर बघितलं तर जगामध्ये सर्वत्र श्री रामप्रभूंचं चरित्र फेमस आहे. एव्हरीवेअर एव्हरीवेअर तिथे जर खणायला सुरुवात केली तर अनेक असे एव्हिडन्सेस मिळत आहेत की रामप्रभू त्या ठिकाणी आले होते. रामायणातला काही भाग त्या ठिकाणी घडला होता, त्याच्यामध्ये कोणाचा तरी स्पर्श त्या भूमीला झाला होता. असं असल्यामुळे प्रथम हा सगळा जो भाग आहे तो नष्ट करा असं म्हणून आक्रमकांनी, इस्लामिक आक्रमकांनी सर्वत्र हे सुरू केलं. त्यानंतर काफीर 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 असं म्हटलं जातं. फार त्याच्यात तुम्हाला काही जणांना अजिबातच कळणार नाही, काही जणांना काही ऐकून थोडंसं माहिती असेल, पण थोडक्यात काय तर हिंदूंचं अस्तित्व नष्ट करायचं अशा पद्धतीने फार मोठा एक प्रयोग भारतामध्ये चालूच होता, आताही चालू आहे. पण अशा पद्धतीने आक्रमक होऊन हा आपल्या मंदिरांवरती तिकडे हल्ले चढवण्यात आले. आणि आता अनेक त्याच्यासाठी लढ्या लढल्या गेल्या आणि जे पूर्णपणे होऊ शकलं नाही ते बाबरने केलं. आता आम्ही तुम्हाला ते परत देणार नाही असं म्हणून तुमचं श्रद्धास्थान, सर्व जगाचं आपल्या भारताचं श्रद्धास्थान, अध्यात्माचं केंद्रस्थान उडवून लावायचं. आता जगामध्ये तुम्ही बघा बरं, काही स्लाइड, फार सुंदर स्लाइड आहे. तर त्याच्यामध्ये सगळीकडे मलेशिया, बर्मा, कॅम्बोडिया, थायलंड, इंडोनेशिया, रशिया, फिलिपिन्स, इटली, सगळीकडे तुम्हाला आश्चर्य वाटेल रामायणाचे प्रयोग होतात. त्यांच्या पूर्वजांमध्ये रामायणाच्या कथा सांगितल्या जातात. प्रत्येक ठिकाणी आपापल्या पद्धतीने, आपापल्या अंडरस्टँडिंग नुसार ते रामायण साजरं करतात. चक्क चक्क सगळीकडे हे असं घडतं. त्यामुळे अख्ख्या जगात हे असं चाललंय. तुम्ही इमॅजिन करू शकता, म्हणजे राम बाप्पाची ख्याती, राम बाप्पाचं श्रेष्ठत्व, ते सर्व अध्यात्म, शुद्ध अध्यात्म हे कुठपर्यंत पोहोचलेलं आहे. असं असताना ह्या इस्लाम धर्माच्या नावाखाली काही वेड्या लोकांनी, क्रूर लोकांनी अशा पद्धतीचा घाव आणि अशा पद्धतीचं सगळे हल्ले आपल्या ह्या श्रद्धास्थानावरती केले होते. आता तुम्ही जर अयोध्याचा काळ बघितला ना तर त्याच्यामध्ये 4-5 सेक्शन्स आहेत बरं का. एक जो आहे तो राम बाप्पाचं राज्य होतं तेव्हा त्रेतायुगामध्ये, विच इज 60,000, मोर दॅन 60,000 इयर्स ओल्ड. आय डोंट नो द एक्झॅक्ट नंबर. कार्बन डेटिंगनी म्हणजे एव्हिडन्स शोधले तर ते खूप जुनं 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 आलेलं आहे. पण इट इज व्हेरी 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 ओल्ड, पुरातन असं म्हणलेलं आहे. आपले एक पूर्णावतार म्हणजे श्रीराम प्रभू, सुवर्ण इतिहास होता. राम राज्यच त्याला म्हटलं जातं. रामायणामध्ये सर्व राम बाप्पाचं आचरण आणि सर्व इतिहास आलेलाच आहे आणि त्याला धरून अनेक पुरावे देखील आले. मग त्यानंतर खूप अलीकडे आल्यानंतर अनेक हजार वर्षांनी, साधारण 1200 साली बरं का, आता किती चाललंय 2025, तसं किती 1200, म्हणजे समथिंग लाईक 1300-1400 इयर्स बिफोर, मे बी समथिंग लाईक दॅट, राईट. तर त्या काळी काय झालं तर इस्लाम धर्माची स्थापना झाली. म्हणजे साधारण 1400 इयर्स बिफोर वगैरे साधारण इस्लाम धर्माची, थोडंसं अजून थोडं पलीकडे तो इस्लाम धर्म निर्माण झाला. आणि त्यानंतर
कोणीतरी लोक त्या धर्माच्या नावाखाली क्रौर्य गाजवायला लागले आणि ही सगळे यवन असं म्हटलं जातं त्यांना, यांनी सगळी आक्रमण सुरू केली आणि भारतावरती हल्ले सुरू केले. आणि त्याच्यामध्ये साधारणतः 1200 सालापासून हल्ले सुरू झाले आणि 1528 साली बाबर नावाचा जो आक्रमक आला होता त्यांनी हे मंदिर पाडले. आणि त्या काळामध्ये 75हून जास्त युद्ध आपल्या लोकांनी लढली. तर शौर्य आपण थोडक्यात बघूयात, खूप वेळ नाही घेणार, पण थोडक्यात बघण्यासारखं आपल्याला थोडंसं तरी कळलं पाहिजे की का हे अयोध्येला एवढं विशेष महत्व आहे आणि आपण सेलिब्रेट केला पाहिजे, हा सण म्हणून सेलिब्रेट केला पाहिजे. मग पुढे काय आलं, ब्रिटिश आले. मग ब्रिटिशांनी, मी तुम्हाला सांगितलं, कित्येक हजारो लाखो करोडो रुपये लुटून नेले. ते साधारण 1856 साली भयंकर मोठं स्वातंत्र्य समराचं युद्ध अडलं होतं आणि त्याच्यानंतर ते ब्रिटिशांनी मोडून काढलं आणि सगळीकडे ब्रिटिश राजवट लागू झाली आणि त्या काळात प्रचंड लूट अयोध्या प्रांतातनं त्यांनी केली. आणि मग एक काळ आला की आपल्या क्रांतिकारकांनी बलिदान देऊन देऊन स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि ह्या मिळालेल्या स्वातंत्र्य काळानंतर काही कारणांनी अतिशय बंडू लोक काही आली आणि त्यांच्या घेतलेल्या निर्णयांमुळे, आपण त्यांना चाचा महात्मा वगैरे असं बरेचदा म्हणत असतो, आपल्याला ते शिकवलं जातं, त्यांच्याबद्दल अनादर करू नये पण फार आदर ठेवावा का नाही तो विचारपूर्वक नक्की ठेवावा, म्हणजे विचार करावा आणि मग प्रत्येकाने ज्याचं त्याचं ठरवावं. पण त्याच्यामध्ये अनेक गोंधळ घातले गेले आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा आपल्याला हे कितीतरी वर्ष 2014 येईपर्यंत राम मंदिर आपल्याकडे होत नव्हतं, मिळत नव्हतं, असं सगळं झालं होतं. आता इस्लामिक इन्व्हेजन ऑफ इंडिया असं जर म्हणलं, जिहाद स्पष्ट शब्दांमध्ये सांगायचं तर हा फार मोठ्या प्रमाणात घडला गेला. 1025 साली मोहम्मद गझनी आला, 1033 साली सालार मसूद आला, राजा सुहेलदेवनी त्याला चेपला, परत पाठवलं. 1100 साली तुर्क आणि गझनी पुढचे परत चालून आले, गढवालच्या राजांनी त्यांना पळवून लावलं. 1200 साली मोहम्मद गोरी नावाचा आला, राजा बहरदेवशी युद्ध झालं. पृथ्वीराज चव्हाणांचा इतिहास फार मोठा आहे. 1210 साली इस्लुतमिश नावाचा एक राजा आला, सुलतान असा होता. तेव्हा अयोध्या प्रथम यौवनी म्हणजे मुस्लिमांच्या सत्तेखाली आली, तुम्ही जर स्लाइडवर बघू शकाल. पण हा जरी सत्तेखाली आली तरी त्या मंदिराच्या अवतीभोवती इतक्या अनंत साधू संतांनी, शिखांनी, आपल्या भारतीयांनी त्या ठिकाणी युद्ध चालू ठेवलं होतं की तिथे त्यांना ती मशीद, ते मंदिर काही केल्या पाडता येत नव्हतं. 1290 साली अल्लाउद्दीन खिलजी आला, जिकडनं मग सगळं मराठा साम्राज्य जे आहे मोठं, महाराजांचा पुढे त्याच्यानंतर 300 वर्षांची काळ रात्र होती आणि मग महाराजांचा जन्म झाला. तर ह्या 1290 साली आलेल्या ह्या खिलजीनी, तो माथेवरी होता, त्यांनी पण अयोध्येवरती सत्ता गाजवली पण मंदिर बांधू शकला नाही. म्हणजे किती त्यांच्याकडे एवढे लोक होती, सैन्य होतं, जबरदस्त पैसा होता, ताकद होती, शस्त्रास्त्र होती, पण कोणी ते जाऊ शकत नव्हतं. म्हणजे तुम्ही विचार करा आपल्या लोकांनी काय लढा दिला असेल, हे सोपं नव्हतं. त्यांची सत्ता असताना त्यांच्या विरुद्ध लढायचं. मग 1300 to 1414 तुगलक नावाचा एक मूर्ख माणूस आला, त्यांनी जगन्नाथपुरीचं ओडिशाचं मंदिर उद्ध्वस्त केलं होतं, पण त्याला अयोध्येला हात लावता आला नाही. पण मग शेवटी 1527-28 साली हा बाबर आला. प्रथम युद्ध जे झालं त्याच्यामध्ये महाराणा संगा म्हणजे महाराणा प्रतापांचे आजोबा, तर त्यांनी विलक्षण शौर्य गाजवलं आणि राजा मेदिनी यांच्याबरोबर पहिलं युद्ध ते जिंकले, पण दुसऱ्या युद्धामध्ये अखेर ते पडले, त्यांचा पराभव झाला. आणि त्या ठिकाणी बाबर आणि मग पुढे तो हुमायूं, अकबर, बिबर या सगळ्या मूर्ख लोकांनी आपल्यावरची सत्ता गाजवली आणि त्या काळात हे सगळं बाबरनी ते मशीद तिथे बांधलं. आता हे सगळं असं चाललेलं असताना आपल्या लोकांनी काही असंच नुसते बसून राहिले नव्हते. 1662 साली बरं का, हे 1500 मी तुम्हाला सांगितलं, त्यानंतर 1662 साली फिदाई खान नावाचा एक होता अतिरेकीच जिहादी, यांनी प्रचंड मोठा हल्ला चढवला होता. म्हणजे काय करायचं, तिथे सतत जाऊन मंदिर जमेल तसं पाडायचं, तिथे काहीतरी उभं करायचं, त्या सगळ्या लोकांना पाठवायचं, इस्लाम धर्म पत्करायला लावायचा, स्त्रिया बाळ पोरं पळवून न्यायची, त्यांना विकायचं, अत्याचार करायचे, पुरुषांना कापून काढायचं, असे सगळे गोंधळ चालवले होते. आणि अशा ह्याच्यामध्ये जेव्हा या अयोध्येवरती हल्ला चढवला त्यांनी परत, तेव्हा तिथे चिमटाधारी साधूंनी त्यांच्या विरुद्ध आणि निहंग शिखांनी त्याच्या विरुद्ध युद्ध केलं आणि त्याला पळवून लावलं. तुम्ही विचार करा, चिमटाधारी साधू म्हणजे कोण आहेत हे चिमटाधारी साधू? तर समर्थांनी महाराष्ट्रभर जे अनेक मठ, म्हणजे भारतभर खरं तर मठ आहेत, ते मठ जे स्थापन केले होते त्या मठांमधनं एक जो संप्रदाय होता त्याचे हे अधिकारी असे चिमटाधारी साधू होते.
आणि ते साधेसुधे नव्हते, ते सशस्त्र, त्यांना सगळं लढाई करता येत होती, शस्त्र चालत होतं आणि त्यांनी युद्ध केलं. आणि हे जे सगळं तुम्ही आता ऐकलं की नाही श्राव्याकडनं, तर त्यामुळे तिथे ही सगळी नावं कशी आहेत, तिथे साधूंचे आखाडे आहेत. आखाडे म्हणजे काय, तालीम. त्या ठिकाणी साधना म्हणजे ध्यान साधना पण चालते आणि बलोपासना पण चालते, त्यामुळे त्यांना आखाडे म्हटलं जातो. मग तिथे हनुमान गढी आहे बरं का, हनुमान गढी म्हणजे तो गड आहे, गड. तो हे काही मंदिर आहे त्या गडावरती, पण त्यावरती शस्त्रधारी साधू आहेत, असे साधे सुधे नुसते बसलेले नाहीये. आणि रामटेक नावाचा किल्ला आहे तिकडे, त्यामुळे अशी ही जबरदस्त लोक आहेत. त्यामुळे मगाशी जी बघितलेली चित्र आणि त्याच्या मागचा आता आपण बघतोय तो इतिहास, आणि त्याला इतकं विशेष महत्व आहे. मग त्याच्यानंतर 1772 साली एक अयोध्येचा नवाब आला. हे मुसलमान जे होते ना, ते आपापसात भयंकर भांडतात, कंटिन्युअसली भांडतात. त्यामुळे हा होता शिया आणि मुघल होते सुन्नी. शिया काय सुन्नी काय आपण फार विचार करायला नको, पण त्यांच्यामध्ये जातीभेद प्रचंड आहे, एवढं लक्षात घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये चालला होता वाद. त्यामुळे ह्यांनी काय कोणाला हाताशी घेतलं, सगळ्या साधू संतांना हाताशी घेतलं, आणि त्यामुळे ह्याच्या सत्तेखाली हे बरेच आखाडे तिथे प्रस्थापित झाले. त्यामुळे अयोध्येला हात लावणं अजून अजून अवघड होत झालं. पण त्याच्यानंतर त्याचा एक वंशज आला आणि 1828 साली, तुम्ही विचार करा, इथे जर वाचायचं असेल मराठी कोणाला तर वाचा त्या स्लाइडवरचं, एका दिवसात 3000 हिंदू लोकांना त्यांनी कत्तल केली त्यांची, आणि 47 मंदिरं तोडली. त्यामुळे त्याच्या पुढे 1855 साली तुम्हाला दिसेल, हे मगाशी चित्र बघितलं की नाही, ते हे जे मंदिर आहे ते हनुमानगडीचं मंदिर आहे. आणि हा जो सगळा परिसर आहे, तुम्ही जर बघितला त्या थोड्या टेक्स्टच्या मागचा, त्याच्या भोवती आता खूप डेव्हलपमेंट झाली आहे, पण तुम्ही इमॅजिन करू शकता की आजूबाजूनी सगळं जंगल आणि त्याच्यामध्ये असलेली ती गढी. गढी म्हणजे किल्ल्यासारखीच, त्याच्या आजूबाजूनी त्याचे बुरुजांवरती असलेले शस्त्रधारी साधू, त्याच्यावर असलेल्या तोफा, त्यांच्याकडे असलेल्या तलवारी, असलेले भाले, अशा सगळं शस्त्रांसहित युद्ध केलं. तर गुलाम हुसेन नावाच्या एका माणसानी, सुन्नी शहा होता तो, त्यांनी आक्रमण केलं त्या हनुमान गडीवरती, आणि त्या ठिकाणी त्या लढाईमध्ये 75 मुसलमान या साधूंनी मारले, 12 साधू देखील शहीद झाले. म्हणजे हे किती बलिदान आपल्या लोकांनी दिली आहेत तुम्ही विचार करू शकता. हा सगळ्या ब्रिटिश पूर्व काळामध्ये ही अशी अनंत युद्ध घडली. एक देवीदीन पांडे म्हणून होते, पंडित देवीदीन पांडे. तुम्ही जर बघितलं तर हे पंडित देवीदीन पांडे यांनी त्या बाबरच्या विरुद्ध युद्ध लढलं होतं. मीर बाकी असा तो त्यांचा तो सरदार आला होता, तो त्या हशम होता बाबरचा. आता मीर बाकीच्या विरुद्ध युद्ध लढत असताना एकट्या देवीदीन पांडेंनी 700 मुसलमान मुघल कापून काढले होते. तुम्ही विचार करू शकता काय शौर्य असेल, काय ताकद असेल. तर जसं स्वामी विवेकानंदांकडनं घेतलेली ही प्रेरणा जी पुढे चालत आली, तशीच ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. तर अशा सगळ्या शौर्याचा इतिहास या अयोध्येच्या मागे आहे, अध्यात्माचा मोठा इतिहास या अयोध्येच्या मागे आहे. एवढंच नाही तर एका युद्धामध्ये गुरु गोविंद सिंह यांनी पण आपली फौज पाठवली होती, आणि जवळजवळ 50,000च्या मुघली सैन्याच्या विरोधात साधारणतः 1,000-1,500 लोकांची गुरु गोविंद सिंहांची आणि बाबा वैष्णवदास म्हणून एक योद्धे होते, त्यांची जी फौज होती ती लढली होती. औरंगजेबाचं सैन्य होतं आणि त्यांना पळवून लावलं होतं, ते येऊ शकले नव्हते. तर तुम्ही लक्षात घ्या, 5 लाख लोकांनी आपल्या बलिदान दिलेलं आहे या अयोध्येसाठी, या मंदिरासाठी. पुढे ब्रिटिश आले, ब्रिटिशांनी अचाट अफाट लूट केली या सर्व ठिकाणून. तो एक फक्त रॉबर्ट क्लाइव्ह नावाचा तिथे गव्हर्नर होता, गव्हर्नर म्हणजे त्या अयोध्या प्रोव्हिन्सचा तो असं म्हणूयात आपण मिनिस्टर होता, आणि त्यांनी डिक्लेअर केलेली वेल्थ जेव्हा तो परत गेला तेव्हा इट वॉज इन द टू द ट्यून ऑफ 4 लाख ब्रिटिश पाऊंड. त्या काळात 1767 आपण इमॅजिनच करू शकत नाही, 4 लाख ब्रिटिश पाऊंड. आता 1 पाऊंड म्हणजे 100 रुपीजच्या जवळ असेल, आणि आत्ताची बरं का, म्हणजे तेव्हा इक्विव्हॅलंट प्रपोर्शनच होतं. आणि यू कॅन इमॅजिन इन्फ्लेशन वगैरे धरून किती किती अफाट हजारो करोड रुपये फक्त एका माणसाने पळवले असतील. ह्या अयोध्येशी आपला सर्व भारत जोडला गेलेला आहे. राणा संगा आपण बघितलंच, त्यांचा इतिहास आहेच, त्यामुळे राजपूतांचा विलक्षण शौर्याचा इतिहास आहे. जैनांचे तीर्थंकार जे आहेत त्या ठिकाणी भगवान ऋषभदेव पहिले तीर्थंकार हे अयोध्येमध्ये जन्माला आले होते. त्यामुळे सगळी जैन परंपरा, त्या सगळ्याचं जे स्त्रोत, जे सगळे उगम आहे, त्यांचे जे धर्मगुरू आहेत ते त्या ठिकाणी जन्माला आले, त्यामुळे पवित्र स्थान आहे. राम बाप्पाची तर जन्मभूमीच आहे. तसंच
त्या ठिकाणी आपल्या सर्व संतांनी अनेक त्यांच्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी भेट दिलेली आहे, अभंग भजन गायलेलं आहे. समर्थांचा आणि निहंग शिखांचा इतिहास आपण बघितलाच, त्यामुळे मराठ्यांचा, साधू संतांचा, शिखांचा, सर्वांचा इतिहास अयोध्येमध्ये, सर्व भारत भूमी एकत्र येते तर ती अयोध्येमध्ये. इतकं विलक्षण अयोध्येला महत्व आहे. त्यामुळे ब्रिटिश गेले आणि नंतर मग हे जे चाचा आले त्या चाचांनी अतिशय गोंधळ घालून ठेवला. त्यांचं नाव नेहरू, चाचा नेहरू म्हणून तुम्ही त्यांना ओळखता. आणि त्यांनी स्वातंत्र्यानंतर सुद्धा अनेक गोंधळ घालून ठेवले. स्लाइडवरती गोष्टी आहेत, मी फार त्याच्यात जाणार नाही, पण आपल्या एज्युकेशन मध्ये गोंधळ घालून टाकला, आपल्या लॉ सिस्टीम मध्ये गोंधळ घालून टाकला, आपल्याला राईट्स जे मिळतात त्याच्यामध्ये गोंधळ घालून टाकला. त्यामुळे अनेक एका पाठोपाठ एक अशा गोष्टी करून ठेवल्या की ना आम्हाला कोर्टामध्ये ती केस लढता येते, ना आम्हाला आमचे हक्क मिळत आहेत, ना आमच्या मुलांपर्यंत, आमच्या लोकांपर्यंत भारताचा इतिहास पोहोचतोय. त्याला सेक्युलरिझम असं नाव दिलं. त्यामुळे जपून राहा या शब्दापासनं, एवढं मी नक्की सांगू शकतो. कधीतरी आपण डिटेल्स मध्ये बघूयात. आणि त्याला जोड देणारी अनेक मूर्ख लोक होती. त्यामुळे जर ही नावं तुम्ही ऐकली तर अतिशय बंडू नाव आहे, ते लक्षात ठेवायचं. रोमिला थापर, एस गोपाल, इरफान हबीब, ए डांगे, मराठी नावं आहेत, मुसलमान नावं आहेत, नॉर्थ इंडियन नावं आहेत. अशा सगळ्या लोकांनी मिळून त्यांनी काही अभ्यास केला नव्हता, त्यांना भारताबद्दल काही प्रेम नव्हतं, पण फक्त पैशांच्या खातीर त्यांनी अतिशय चुकीचा इतिहास आणि जाडजाड पुस्तकं, आणि ती पुस्तकं सर्व शाळांमधनं, कॉलेजेसमधनं आणि पुढे हायर कॉलेजेसमध्ये एज्युकेशनला वगैरे देऊन टाकली. आणि हे सिस्टमॅटिक डेलिबरेट करण्यात आलं आणि अशा पद्धतीने सगळा खोटा इतिहास प्रस्तुत करण्यात आला. मग खटले फायनली सुरू झाले, त्याच्यामध्ये अनेक खोट्या नाट्या गोष्टी करण्यात आल्या. त्याच्यामध्ये कुठनं बाबरचे शिलालेख निर्माण व्हायला लागले उर्दू मधनं. आम्हाला उर्दूही कळत नाही आणि आम्हाला आमचं संस्कृती कळत नाही, हा सर्वात मोठा गोंधळ झाला. आणि असं करत करत अखेर फायनली 1990s मध्ये विश्व हिंदू परिषद नावाची एक संस्था आहे, हे नाव ऐकलं तर लक्षात ठेवा. तर त्याच्यामधल्या काही चांगल्या लोकांनी, जे अनेक चांगली लोक आहेत, आपल्या देशासाठी कार्यरत आहेत, त्यांनी पुढाकार घेतला, सर्व हिंदूंचं संघटन केलं आणि या ठिकाणी राम मंदिर बांधणारच अशा पद्धतीची घोषणा केली. मग पुढे अनेक वर्ष क्रांती झाली, लढाया म्हणजे काय, वेगळ्या प्रकारच्या कोर्टामध्ये लढाया सुरू झाल्या आणि त्याचबरोबर ती मशीद एका दिवशी पाडण्यात आली. पण ज्या दिवशी पाडली, 1000हून अधिक विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अजून स्वयंसेवक जे तिथे कर सेवा देण्यासाठी आले होते, अशा अनेक लोकांना मारण्यात आलं. त्यामुळे तो एक अजून दुर्दैवी इतिहास आहे. आपलीच लोक शासनामध्ये होते. वी हॅड इंडिपेंडन्स, आवर ओन पीपल वर गव्हर्निंग. असं असताना आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांविरुद्ध आपल्या अध्यात्म केंद्रासाठी, आपल्या सगळ्या भारताचा जो प्राण अयोध्येमध्ये आहे त्या अयोध्येसाठी लढणाऱ्या लोकांवरती गोळीबार केला आणि लोकांना मारण्यात आलं. हा विलक्षण दुष्कृत्य होतं, दुर्दैव होतं. पण इथे आपली लोक थांबली नाहीत, आपलं ध्येय साधून घेतलं. अनेक पेपरमधनं खोट्या नाट्या पैसे देऊन देऊन खोट्या बातम्या छापण्यात आल्या, काय वाटेल ते लोकांची बदनामी चांगल्या लोकांची करण्याचा प्रयत्न केला. पण अखेर या सर्वातनं उभी राहिली ती आपली माणसं आणि जे सत्य आहे ते अखेर प्रकट झालं. आणि असं ते अयोध्येचं सुवर्णपान, ते 22 जानेवारी 2024ला त्याचं उद्घाटन झालं. तुम्ही बघितलं असेल कदाचित गेल्या वर्षी. आणि प्राण प्रतिष्ठापना मूर्तीची ज्या दिवशी झाली तो आजचा दिवस 11 जानेवारीचा आहे. म्हणून इतकं विलक्षण महत्व याला आहे. हा इतिहास हळूहळू बघायला पाहिजे, समजून पण घेतला पाहिजे. एकीकडे क्रौर्य आहे, दुसरीकडे शौर्य आहे. एकीकडे सूड आहे, दुसरीकडे प्रेम आहे. एकीकडे भोगाची परंपरा आहे ह्या इस्लामिक जिहाद्यांची, तर दुसरीकडे त्यागाची परंपरा आहे. एकीकडे अधर्म आहे तर दुसरीकडे धर्म, नीती आणि न्याय आहे. एकीकडे अधःपतन निश्चित आहे. अधःपतन म्हणजे काय, तर त्या माणसाची अवनीती निश्चित आहे, तो पडणार, ही इज गोइंग टू रॉट इन हेल. हेल बिल असं काही नसतं, पण त्याचा थोडक्यात काय, तर तो त्याचं मन जे आहे ते त्याला सहज शांत बसू देणार नाही. ते रावणासारख्या दुर्दशेला तो जाणार. असं असताना ते निश्चित आहे. तर दुसरीकडे हे सगळं कर्मयोग, कर्तृत्व, त्याग, सेल्फलेस सर्व्हिस, डिवोशन, करेज, या सर्वांमधनं एकीकडे निर्वाण किंवा मोक्षदायी अयोध्या असं जे म्हटलं आहे ते ईश्वर प्राप्ती किंवा आपला देवबाप्पा आपल्याला भेटणं नक्की आहे. त्यामुळे आपण आनंदाने साजरा करूयात, हा इतिहास समजून घेऊयात
आणि राम बाप्पाचं भजन पुढे आपल्याला ऐकायचंच आहे, थोडं छोटस आहे, तर ते ऐकत श्रीराम 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 असं नक्की आपण आज नाम आपापल्या घरी घेऊयात, मनामध्ये राम बाप्पाला साठवून, त्याच्याबरोबर हनुमान बाप्पाला साठवून आनंदाने आजचा सण आपण साजरा करूयात असं मला वाटतं. इथे आपण थांबूयात. तुम्हाला आवडलं असेल असं मला वाटतं. हरिओम.